पण माझा पक्ष हा देशाच्या सर्व राज्यामध्ये आहे. एक राज्य असं नाही की त्या ठिकाणी माझ्या पक्षाची कमिटी नाही. आणि सगळ्या जातीचे लोक माझ्यासोबत आहेत. आंध्र प्रदेशच्या माझ्या अध्यक्षाचं नाव ब्रह्मानंद रेड्डी आहे. फकरे आलम गुड्डू हा माझा दिल्लीचा अध्यक्ष आहे, तो मुस्लिम कम्युनिटीचा आहे. त्यानंतर महेश्वर नावाचा ट्रायबल कम्युनिटीचा आहे, तो माझा मणिपूरचा अध्यक्ष आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मिझोराममध्ये, त्यानंतर मेघालयामध्ये, आसाममध्ये, त्रिपुरामध्ये, अरुणाचलमध्ये, सिक्कीममध्ये माझा पक्ष आहे. आणि माझा 2 राज्यामध्ये माझा पक्ष रेकग्नाइज आहे. आता नागालँड आणि मणिपूरमध्ये. अजून 2 राज्यामध्ये जर माझा पक्ष रेकग्नाइज झाला तर माझ्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळेल. बरोबर. आणि आज देशामध्ये राष्ट्रीय मान्यता असणारे जे 4च पक्ष आहे त्यामध्ये बीजेपी नंबर 1 आहे, काँग्रेस नंबर 2 आहे, बीएसपी नंबर 3 आहे, आम आदमी पार्टी नंबर 4 आहे. जर या 5 वर्षामध्ये माझं स्वप्न आहे की माझ्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळवायची. आणि ती राष्ट्रीय मान्यता माझ्या पक्षाला मिळाली की 5व्या नंबरवर माझा पक्ष देशात आल्याशिवाय राहणार नाही. लोकांना वाटतं की माझा पक्ष छोटा आहे, मी चूप राहणारा माणूस आहे. पण मी काही तसा अन्याय सहन करणारा माणूस अजिबात नाही. अन्यायाचा प्रतिकार करणारा मी माणूस आहे. राजकारणामध्ये कधी 2 पावलं मागे यायची असतात आणि पुढे जायचं असेल तर 2 पावलं मागवून नंतर पुढे जायचं असतं. त्यामुळे अनेक लोकांना वाटते आठवले नाराज आहे तर मी नाराज होतो. परंतु जरी नाराज असलोही तरी आपली जबाबदारी आहे की महायुतीला सत्तेवर आणायचं आहे. आणि जागा मिळाल्या नाहीत पण देवेंद्रजींनी सांगितले त्या पद्धतीने जर आम्हाला हा सत्तेचा वाटा मिळाला तर अनेक कार्यकर्त्यांना त्याची संधी मिळेल. त्यामुळं मी शांत आहे. पण नंतर मात्र बीजेपीने थोडा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे की बीजेपी सोबत असणाऱ्या युपी मधल्या मित्रपक्षांना, बिहारमधल्या मित्रपक्षांना किंवा इतर ठिकाणी असणाऱ्या मित्रपक्षांना जागा दिल्या जातात. पण महाराष्ट्रामध्ये मात्र माझ्या पक्षाला जागा दिल्या जात नाहीत.